जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांचा ओघ पाहायला मिळतोच आहे। एका दिवसात सोन्याच्या दरामध्ये 8,000 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 15,000 रुपयांची वाढ झाली असून ग्राहकांचा सोनं आणि चांदी खरेदी करण्याकडे कल असल्याचंच पाहायला मिळतंय। आजचा जर सोन्याचा विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये तब्बल 8,000 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 15,000 रुपयांची वाढ या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं आपण काही ग्राहक आपल्याशी जोडलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार? या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे की सोनं 1 वर्ष खरेदी करू नका आणि दुसरीकडे सोन्याच्या दरात अचानकपणे वाढ झालेली आहे। कस्टम ड्युटीमध्ये 9% या ठिकाणी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। आता लग्नाचा सीझन असल्याने सोन्याची खरेदी तर होतेच आणि जसं मोदीजी म्हणतात की घेऊ नका, पण असं आपण थांबू शकत नाही की या वेळेपुरता घेऊ नये किंवा काही ना काही कारणास्तव सोन्याची खरेदी होतच असते। सामान्य जनतेसमोर मग प्रश्नच आहे की काय करावं। जो तो आपापल्या परीने कमी जास्त याच्याने खरेदी करतच असतो, पण मग आता पिळवणूक ती होतेच आहे। मग सामान्य माणसाचं यामध्ये पिळवणूक आहे आणि सोन्याची वाढ होते, चांदीची वाढ होते। ऐन लग्नाचा सीझन आहे, अधिक मास जवळ आलेला आहे, त्यामुळे चांदीची खरेदी होणारच आहे। पण आता जनतेपुढे हा प्रश्न पडला की नेमकं करायचं काय? मोदीजींचं ऐकायचं का काय आपलं जे बजेट आहे त्यानुसार चालायचं? आणि भाव तर कुठल्या कुठेच जातोय, त्यामुळे सामान्य माणसाचं बजेट पण कोलमडतं। त्यामुळे एक मोठा प्रश्नचिन्हच उभा राहिलाय जनतेपुढे, काय करायचं। 9% जे आयात कर वाढलेला आहे त्यामुळे सोने व चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे ग्राहक देखील संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।